हाय हॅलो नमस्ते, मी ज्योती. अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि इथं प्राजक्ताची फुलं आहेत, खूप आहेत, पण खाली पडलेत आणि सुकलेत म्हणून मी काही देवाला घेतली नाहीत. तर इकडे जास्वंदी आणि स्वस्तिकची पण आहेत, तेच मी काढून आणली. तर इथं सार्थक व्हिडिओ काढत होता. तर देवाला वगैरे फुलं वाहून घेतली आणि मग दारात पण उंबऱ्यात रांगोळ वगैरे काढून घेतली. तर असं काय आज लय स्वयंपाक नव्हता, मुलांपुरताच करायचा होता, कारण की आज तर आमचे उपवास होते. त्याच्यामुळे स्वयंपाक तर पटकन अगोदर सकाळीच करून घेतला होता. शिमला मिरची आणि चपात्या 4-5 करून घेतल्या. तर मी असं ठरवलं होतं की आज दुपारीच मी गुरुवार सोडणार आहे. तर बघू म्हणलं, म्हणून मग मी भाजी वगैरे आणि कढी करून घेणार होती. तर कारण की थोडंफार मी डाएटवर आहे, त्याच्यामुळे मी दुपारी जेवण करते, संध्याकाळी शक्यतो लाईटली जेवण करते. पण आज तर उपवास असल्यामुळे नव्हतं. इथं मग उद्याची तयारी, मी मटकी वगैरे भिजू घातलेले आहे आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत. कारण की शेंगदाण्यांचं कूट बनवून ठेवलं की भाजी करायला पटकन इझी होतं. तर आज उपवास असल्यामुळे पण मला खिचडीला पण शेंगदाणे लागायचे होते. तर तांदूळशाची भाजी तुम्हाला माहितीच असेल, तर आपल्या शेतात असल्यामुळे मी तांदूळशाची भाजी बनवून घेतलेली आहे. आणि इकडं कढी पण पटकनी बनवून घेतली. तर माझ्या लक्षात आलं की मला शाबू भिजू घालायचा आहे तर खिचडीसाठी. तर मग मी इथं शाबू पण भिजू घातला. आणि तुम्ही कढीला काय कशी बनवतात तेही सांगा. मी ही माझी कढी सांगते का मी कशी बनवते ते. तरी छोटे छोटे मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे, किंवा कढीपत्ता घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, लसूण आणि जिरी मोहरीची फोडणी करायची आणि छानपैकी कढी बनवून घेते. मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घालायचं, खूप छान कढी होती. तर इकडं माझी रुमाल वगैरे मी धुवून बाहेर टाकले होते. तर इथं मला मशीन पण लावायची होती, मशीन लावून घेतली. आणि मला जरा ग्रोसरी संपली तर किराण्याची पण यादी करायची होती, तर किराण्याची यादी करणार होती. बघू आज किंवा उद्या किराणा आणणार आहे. तर कसा वाटला ब्लॉग तेही नक्कीच सांगा. बाय आणि सबस्क्राईब करा.